प्रत्येक इष्टिका चित्तीला समान मापाच्या किमान किती कडा असतात? इष्टिका चित्ती समान मापाच्या कडा. ओके, पर्याय क्रमांक 1 आहे 2, 4, 8, 12. 4, 8 आणि 12. आता पहा या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक इष्टिका चित्तीला म्हणजे कोणत्या इष्टिका चित्तीला ओके समान मापाच्या किमान किती कडा असतात. आता या ठिकाणी तुम्हाला कडा काढायच्या, शिरोबिंदू नाही विचारली, पृष्ठ नाही विचारली, काही नाही, फक्त कडा आणि समान. आता जर चौरसाकृती जर घनाचे विचारले असतात तर तुम्हाला सांगितलं असतं की सर्व समानच असतात, परंतु इष्टिका चित्ती आपल्याला अगोदर त्याच्या डोळ्यासमोर ठेवावी लागेल तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ओके, ही झाली तुमची इष्टिका चित्ती. आणि या इष्टिका चित्तीच्या समान कडा तुम्हाला सांगायच्या किती आहेत. ओके, बघा त्या ठिकाणी या इष्टिका चित्तीमध्ये तुम्हाला समान मापाच्या आता एकूण कडा किती असतात इष्टिका चित्तीला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. एकूण 12 कडा असतात. मान्य. ओके, किती कडा असतात? एकूण 12 कडा असतात. मग या 12 कडापैकी समान लांबीच्या बघा बरं या ठिकाणी ही आणि ही, ह्या कडा किती आहेत रे बेटा? 1, 2, 3, 4. किती येतात? 4. म्हणजेच या ठिकाणी या 4 कडा समान लांबीच्या आहेत. त्यानंतर 1, 2, 3, 4 ह्या सुद्धा 4 कडा सारख्याच आहेत. 4 आणि 4 किती झाल्या? 8. किती झाल्या? 8 कडा. त्यानंतर ही वरची आणि ही त्याच्या खालची, या 2, ही त्याची खालची 1 आणि ही 1 आणि ह्या 2 किती झाल्या? सर्व 4. म्हणजेच जर आपण इष्टिका चित्तीमध्ये 12 कडापैकी किती? 12. आता पुन्हा वारंवार मला या ठिकाणी इष्टिका चित्ती ड्रॉ करायला गरज पडू नका. नियम पाठांतर ठेवा, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुन्हा ड्रॉ करायची आवश्यकता पडणार नाही. या ठिकाणी पहा, हे जे 4 या साईडची जे कडा येतात आणि या साईडच्या ज्या कडा आहेत, आपण जो बॉक्स पाहतो या साईडचा बॉक्स आणि या साईडचा बॉक्स, त्या कडा सारख्याच असतात. आणि इकडे 4 आणि इकडे 4 किती झाल्या? तसं ह्या 4 आणि ह्या 4 8 समान, आणि ह्या 2 आणि ह्या 2 किती झाल्या? 4. आता आपल्याला प्रश्नाकडे बघावं लागेल. समान 12 पैकी 8 सारखे आहेत आणि 4 सारखे आहेत, परंतु तुम्हाला प्रश्नामध्ये या ठिकाणी एक शब्द वापरलाय, तो आहे किमान. कोणता शब्द आहे? किमान. किमान म्हणजे कमीत कमी. किमानचा अर्थ होतो कमीत कमी. कमीत कमी किती समान कडा आहेत? मग कमीत कमी 8 आहे का 4 आहे? 4 आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी 1, 2, 3, 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर बरोबर आहे हे सांगता येतं. ओके, हा प्रश्न. आता तुम्ही म्हणतात सर तुम्ही गुणधर्म ते शिकवले, सगळं शिकवलं, पण हे थोडे एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न अशाच पद्धतीचे विचारलेले असतात. ओके, गुणधर्मावरून, त्यांच्या आकृतीवरून, त्यांच्या त्या कडाच्या याच्या माहितीवरून तुम्हाला शोधावं लागतं की ऍक्च्युअल उत्तर कोणतं आहे. तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला कडाविषयी विचारले, जर पृष्ठाविषयी जर विचारलं असतं तर हे साईडचा पृष्ठ आणि या साईडचा जो पृष्ठ आहे तो समान पृष्ठ असतो. हा वरचा आणि हा खालचा, हा इकडा आणि त्या पलीकडा
ते 4 पृष्ठ कसे असतात समान. 4 आणि 2 हे समान आकाराचे पृष्ठे असतात. म्हणजे पुन्हा या ठिकाणी नवीन प्रश्न पुन्हा रिपीट प्रश्न घ्यायची आवश्यकता नाही. या साईडचा एक आणि या साईडचा एक म्हणजे 2 पृष्ठ, कमीत कमी 2 पृष्ठ. आणि हा एक, हा वरचा एक 2, खालचा एक 3 आणि त्याच्या बाजूचा एक 4, जास्तीत जास्त 4 पृष्ठे. त्याच पद्धतीने कडा सुद्धा जास्तीत जास्त 8 समान असतात, कमीत कमी 4 समान असतात. ओके, 4 आणि 8 12 कडा आणि एकूण 2 आणि 4 6 पृष्ठे एवढे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. ओके, शिरोबिंदू जर सांगितले विचारले तर शिरोबिंदू हे तुम्हाला माहिती आहे 8 असतात. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आता पहा पुढील प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की इष्टिका चित्तीच्या पृष्ठे इष्टिका चित्ती च्या पृष्ठे व कडांची संख्या इष्टिका चित्तीचे पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या यांची बेरीज. प्रश्न लिहून घ्या, यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूची बिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. कितीने कमी अथवा जास्त आहे. ओके, बघा आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. दोन्ही आकृत्या मिक्स करून दिलेल्या आहेत. दोन्ही आकृत्या प्रश्नामध्ये अभ्यासायच्या आहेत. दोन्ही आकृतीच्या कडा अभ्यासायच्या आहेत, शिरोबिंदू अभ्यासायचे आहेत. ओके, पृष्ठे अभ्यासायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही गोंधळून न जाण्यासाठी सर्वप्रथम लक्षात ठेवा, इथे पृष्ठ आणि कडा आणि इथं शिरोबिंदू आणि कडा वेगवेगळे प्रश्न विचारलेत. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही पाठांतर आहेत म्हणून पटपट लिहून काढताल, परंतु प्रश्न व्यवस्थित अनालिसिस करायचा, व्यवस्थित समजून घ्यायचा. ओके, तुम्हाला या ठिकाणी पहिला प्रश्न इथपर्यंत आहे, यांची बेरीज इष्टिका चित्तीच्या पृष्ठे व कडा यांची बेरीज. मग कडा इष्टिका चित्तीचे पृष्ठे ही इष्टिका चित्ती. ओके, या इष्टिका चित्तीचे पृष्ठे किती आहेत? 1. इष्टिका चित्तीला एकूण किती पृष्ठे असतात असा प्रश्नही तुम्हाला तयार केला होता आपण मगाशी. म्हणून डायरेक्ट तुम्हाला सांगता येईल की 6. त्यानंतर कडा 12. ओके, त्यानंतर यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. 12 अधिक 6 8. त्यानंतर ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता हा घन. ओके, या घनाच्या काय करायचं? कडा किती आहेत घनाला? मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी कडा इष्टिका चित्तीच्या आणि घनाच्या कडा जवळपास सारख्याच असतात, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, त्यानंतर शिरोबिंदू इष्टिका चित्तीचे 1 2 घनाचे 3 4 5 6 7 आणि 8. शिरोबिंदू किती असतात? 8 असतात. म्हणजे 12 आणि 8 20. यांची बेरीज किती येणार आहे बेटा? 20 येणार आहे. आणि त्यापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? कोणापेक्षा? इष्टिका चित्तीपेक्षा. प्रश्न बघा, इष्टिका चित्तीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या, कोणाची बेरीज? यांची बेरीज म्हणजे ही 18, ह्या दोघांची बेरीज ही
घनाच्या कडाच्या, कोणाच्या, घनाच्या कडाच्या व शिरोबिंदूच्या म्हणजे ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल तुम्हाला 2 ने यापेक्षा ही जास्त आहे, म्हणजे 2 ने कमी आहे. ओके, यांची 18 येते आणि यांची 20 येते, म्हणजे इष्टिकाची ती 2 ने कशी आहे, कमी आहे. इष्टिकाची तिची जी बेरीज येणार आहे ती या घनाच्या बेरजेपेक्षा कितीने, 2 ने कमी आहे. म्हणून तुम्हाला ज्या ठिकाणी पर्याय 2 ने कमी आहे असा प्रश्न विचारला जाईल. आणि लक्षात ठेवा पर्याय 2 उत्तर येऊ शकतो, फक्त 2 ने जास्त आहे, 2 ने कमी आहे अशा पद्धतीचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय पहा किती इंटरेस्टिंग, मी देतो या ठिकाणी तुम्हाला पर्याय काढून. पर्याय क्रमांक 1 2 ने जास्त आहे, दुसरा 2 ने कमी आहे, कमी आहे. ओके, बघा हे जर 2 पर्याय असतील, जर तुम्ही या ठिकाणी जर गोंधळून जर गेलात की 18 आणि 20, मग आता या ठिकाणी 2 ने तर कमी आहे की जास्त आहे, उत्तर या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी चुकतात. ज्यांना विद्यार्थ्यांना कडा, पृष्ठे, फळ, त्याच्यानंतर त्यांच्या शिरोबिंदू हे सर्व माहिती असतं, पाठांतर असतं, तरीही त्यांना या ठिकाणी थोडक्यात इथं चूक होते की त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घेता येत नाही की आपल्याला कमीने विचारलं की जास्तने विचारलं. ओके, म्हणजेच तुम्हाला प्रश्न ज्या विद्यार्थ्याला व्यवस्थित वाचता येईल तो विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सॉल्व करेल. ओके, चला या पद्धतीची आकृती तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेली आहे आणि त्या आकृतीला नाव दिलेले आहे शिरोबिंदूला ए, बी, सी, डी, एस, आर, क्यू आणि टी. ओके, या आकृतीचे निरीक्षण करून तुम्हाला पुढील प्रश्न सोडवायचे. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील कडाची लांबी समान नाही? पुढीलपैकी कोणत्या जोडीतील कडाची लांबी समान नाही? आता पहा प्रश्न, यामध्ये पर्याय दिले आहेत ए बी व पी क्यू, ए डी व बी सी, डी सी, डी एस व एस आर, आणि चौथा आहे ए पी व बी क्यू. बघा बऱ्या ठिकाणी कोणता शिरोबिंदू लिहायचा राहिलेला आहे का? 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, 4 शिरोबिंदू दिलेले आहेत, व्यवस्थित आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी प्रश्नाचा जर काही व्यवस्थित अभ्यास केला तर पुढीलपैकी कोणत्या जोडीतील ए बी ची जोडी पाहायची, पी क्यू ची जोडी पाहायची, यांच्या कडांची लांबी समान नाही. आता माहिती आहे की आपल्याला कडा कशा असतात, बऱ्याचशा कडा जर का चौरस आकृती जर काय घन असेल तर सर्व समान असतात. ओके, आयत आकृती असेल तर समोरासमोरील कडा कशा असतात, समान असतात. हा गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे. घन सर्व कडा समान लांबीच्या असतात, आणि इष्टिका चित्ती काय सांगते, समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात. आता आपल्याला या ठिकाणी एक ओळखायचं आहे, ही इष्टिका चित्ती आहे की घन आहे. ही इष्टिका चित्ती दिसते. ओके, आणि ती इष्टिका चित्ती आहे ती कशावरून ओळखायची आपल्याला, कारण की कडाची समान लांबी नाही.
ओके, प्रश्न काय विचारला लक्षात ठेवा, पुढील पैकी कोणत्या जोडीतील कडांची समान लांबी नाही, म्हणजे असणारे आपल्याला कोणकोणते ते पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी पहा ए डी, पहिला ए बी बघा कुठे आहे, हा ए बी ही कडा, त्याची जोडी कोणासोबत आहे बेटा, पी क्यू याकडे सोबत. ओके, म्हणजे ह्या दोन्ही कडा कशा आहेत, समान लांबीच्या आहेत. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला ए डी कुठे दिसते, ए डी ही, आणि त्याच्या सोबत दिलेली आहे बी सी ही वरची सारखीच आहे. इकडे पूर्ण भाग गेलाय तर हा त्याचा इकडे भाग आला, म्हणजे दोन्ही त्याही दोन्ही कडा कशा आहेत, समान लांबीच्या आहेत. त्यानंतर डी एस कुठे आहे, हा डी एस दिसतोय सर्वांना, ही साइड डी एस आणि एस आर ही एस आर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही कडा समान आहेत हे सांगता येत नाही, कारण की डी आर ही याच्या सोबत समान असू शकते, डी एस असू शकत नाही. आता या ठिकाणी ए पी काय दिलेलं आहे पहा, ए पी कुठे, ही ए पी आणि डी एस ह्या दोन्ही समान आहेत. ए पी बी क्यू कुठे, या पाठी बी क्यू, म्हणजे ह्या सुद्धा दोन समानच आहेत. ह्या दोन कडा समान नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. यावरच आकृत्यावर आधारित पुन्हा एक प्रश्न तयार होतो, तो पहा. काय सांगता येईल, जर एडी ची लांबी, आता आपण या ठिकाणी लांबी घेऊया, 3.5 असेल, जर एडी ची लांबी 3.5 असेल, प्रश्न पहा, जर एडी ची लांबी 3.5 असेल, त्यानंतर तर क्यू आर ची लांबी किती, तर क्यू आर ची लांबी किती, तर क्यू आर ची लांबी किती. एडी कुठे आहे, या ठिकाणी, तुम्हाला या ठिकाणी यस आहे, लक्षात ठेवा, मोडला गेला माझ्या बिंदू. एडी हा 3.5, तर क्यू आर कुठे आहे, हे क्यू आर या ठिकाणी आहे. म्हणजेच तुम्हाला ए डी, सॉरी हा डी नाही, हा पी, ए डी ही याची 3.5 असेल, तर हा क्यू आर हा सुद्धा 3.5 असायला पाहिजे. का, कारण समोरासमोरील बाजू ह्या कशा असतात, सारख्या असतात. ही याच्या समोरील बाजू आहे, म्हणजे ही याच्या समोरील बाजू आहे, म्हणजे 1 2 3 4 बाजू या समान लांबीच्या असणार आहेत. एडी 3.5 असेल तर क्यू आर सुद्धा 3.5च असायला पाहिजे. त्यानंतर एडी आणि क्यू आर, बीसी सुद्धा 3.5 असायला पाहिजे. एक एएस बीसी सुद्धा 3.5 असायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीचे तुम्हाला आकृत्यावरही 2 2 3 3 यामध्ये पुन्हा एक प्रश्न तयार केला जाऊ शकतो. ए बी पी क्यू याचे क्षेत्रफळ, म्हणजे याचे क्षेत्रफळ, याची परिमिती. आता हे जर का साईड जर बेरीज दिल्या, परिमिती जर काढायला सांगितलं तर काय करता येईल, सर्वांच्या साईडची काय करायची, बेरीज. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला यावर असंख्य प्रश्न म्हणजे म्हणता येत नाही, परंतु 3-4 प्रश्न तर निश्चितच तयार करता येतात. त्यावर आधारित एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो कोणत्याही बाजूने. बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे पुढील, की एका घनाकृती डब्याची पृष्ठाचे क्षेत्रफळ, एका घनाकृती डब्याचे पृष्ठफळ, सॉरी तर क्षेत्रफळ, घनाकृती डब्याच्या पृष्ठाचे
पृष्ठाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ 36 चौरस सेमी आहे. 36 चौसेमी आहे. 36 चौसेमी आहे. छत्तीस चौसेमी आहे. तर त्या डब्याच्या सर्व बाजूचे क्षेत्रफळ किती असेल? तर त्या डब्याच्या सर्व बाजूचे क्षेत्रफळ किती असेल? घनाकृती आहे. ओके, आता या ठिकाणी बघा, घनाकृती ठोकळा असल्यामुळे एका पृष्ठाचे क्षेत्रफळ दिलेले आहे. हा डबा आहे समजा. ओके, या डब्याच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ दिलेले आहे. या किती दिलंय? 36. ओके, मग सर्व बाजूचे क्षेत्रफळ किती? याचं 36 असेल तर याला आपल्याला पृष्ठे किती असतात रे बेटा? 6 असतात. किती असतात? 6. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, जर 6 जर पृष्ठे असतील तर 6 गुणिले 36, 6 6 36, सायंत्रिक 18, 18 आणि 3 21 चौसेमी. 216 चौसेमी सर्व बाजूंचे क्षेत्रफळ असायला पाहिजे. का? कारण की ही एक बाजू किती आहे? 36 आहे आणि घनाच्या सर्व पृष्ठे समान असतात. या गुणधर्मावरून आपल्याला हे सांगता येतं. का? कारण की एक जर 36 असेल तर 6 पृष्ठे असतात. 1 2 3 4 5 आणि 6. जर त्या एकाचं 36 असेल तर 6चं किती? 6 6 36, 4 3 3 6 18, 18 3 21 21 चौसेमी. एवढं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड करता आलं पाहिजे. ओके, फक्त या ठिकाणी पृष्ठे किती आहेत ते माहिती असायला पाहिजे. एका पृष्ठाची माहिती दिलेली, 6 पृष्ठाची माहिती आपल्याला काढता येते. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इष्टिका चिठ्ठीवर व घनावर त्यांचं पृष्ठफळ असो, त्यांचं त्याच्यानंतर त्यांच्या कडा, पृष्ठभाग, त्याच्यानंतर त्यांचे शिरोबिंदू यावर आधारित प्रश्न विचारलेले जाऊ शकतात. ओके, चला, दिलेले जे प्रश्न आहेत तुम्हाला सरावासाठी ते व्यवस्थित सोडवा. गुणधर्म पाठांतर करा, नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आकृत्या व्यवस्थित काढत जा, त्याचे शिरोबिंदू तुमच्या हाताने देत जा. तुम्ही जोपर्यंत त्याच्या बाजू कडा हाताने ड्रॉ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या परफेक्ट पाहिल्या तुम्हाला निरीक्षण त्याचं व्यवस्थित करता येणार नाही. दुसऱ्याने काढलेली आकृती आणि आपण स्वतः काढलेली आकृती यामध्ये खूप फरक असतो, लक्षात ठेवा.